हिंदू धर्मात आराध्य दैवत म्हणून प्रत्येक शुभ कार्याला गणपतीची पूजा सर्वात आधी केली जाते. पण त्या व्यतिरिक्त वर्षभरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती या दोन्ही तिथींना देखील गणपतीचा उत्सव साजरा होत असल्यानं अनेकांचं कन्फ्युजन होतं. तुम्हाला माहिती आहे का की गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती या दोन्ही उत्सवांमधला नेमका फरक काय? मी सांगतो. तर माघ महिन्यामध्ये म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार जानेवारी फेब्रुवारी दरम्यान येणारी माघ शुक्ल चतुर्थी यालाच माघी गणेश जयंती किंवा वरद चतुर्थी असं म्हणतात. गणेश पुराणानुसार या दिवशी गणेशाचा जन्म झाला होता म्हणून याला जन्मोत्सव म्हटलं जातं. या उलट भाद्रपद महिन्यामध्ये म्हणजेच इंग्रजी कॅलेंडरनुसार ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या आसपास येणारी गणेश चतुर्थी यालाच आपण गणेशोत्सव किंवा विनायक चतुर्थी असं म्हणतो. 1.5 दिवस ते 10 दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवामध्ये घराघरात आणि सार्वजनिक मंडळांमध्ये पार्थिव गणेश मूर्तीची स्थापना केली जाते. पौराणिक कथेनुसार याच दिवशी माता पार्वतीने मातीपासून गणेशाची मूर्ती तयार केली आणि त्यात प्राण फुंकले, म्हणून हा गणेशाचा प्राकट्य दिन मानला जातो. म्हणजेच भाद्रपदातला गणेशोत्सव हा गणपतीच्या आगमनाचा आणि स्थापनेचा सोहळा आहे, तर माघी गणेशोत्सव हा माघी गणेश जयंती ही त्याचा प्रत्यक्ष जन्मदिवस आणि तिळाचं महत्त्व असलेल्या आध्यात्मिक व्रताच्या स्वरूपात साजरी केली जाते. हा माघी गणेशोत्सव देशभरामध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि परंपरांनी साजरा केला जातो. महाराष्ट्रातल्या कोकण आणि पुणे पट्ट्यामध्ये अनेक घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये 1.5 ते 5 दिवसांसाठी गणपतीची मूर्ती बसवली जाते. तिलकुंद चतुर्थी असंही म्हटल्या जाणाऱ्या या दिवशी बाप्पाला पाळण्यात घातलं जातं. तिळाच्या लाडवांचं नैवेद्य दाखवला जातो. उत्तर भारतामध्ये या दिवसाला तिलोत्सव सकट चौथ असं म्हणतात. गोव्यातही या दिवसाला माघी चवथ असं म्हटलं जातं. पौराणिक कथेनुसार गणेशाने काशीमध्ये धुंडीराज अवतार घेतला होता, त्यामुळे काशीमध्ये या दिवशी धुंडीराज गणेशाची पूजा करण्याची आणि धुंडीराज व्रत करण्याची परंपरा आहे. दक्षिण भारतातल्या तमिळनाडू आणि कर्नाटकामध्ये याला कुंदा चतुर्थी म्हटलं जातं. काही ठिकाणी हळद किंवा शेणापासून गणपतीची प्रतिकृती बनवून तिची पूजा केली जाते. तुम्ही गणेश चतुर्थी साजरी करता की गणेश जयंती? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा लगाव बत्ती.